हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय? कोमल, विराज, रेवती, रिया, ऋतुजा, विनया, आवाज हो येतोय मॅम. सर्वांना? हो टीचर. ओके. येतोय टीचर. येतोय ना? येतोय टीचर. बर. बुक्स घेतले का सर्वांनी? हो. ओके. तर मी जे सांगितले तेच घेतलेत का? याच पीडीएफ त्यामध्ये पहा बरं, असेच पेज आहेत का? आपण जे टॉपिक घेतो तसेच आहेत का? हो मॅम, हेच पेज आहेत. हो, हेच पेज आहेत ना? ओके, हो. चालेल. बरं, बुक्स मध्ये पण सोडवायचं आणि पीडीएफ सोडवण्याचा पण प्रयत्न करायचा. तुम्हाला खूप जास्त लिखाण वगैरे नाही, पण पीडीएफ जेवढं जास्त सोडवू ना तेवढं तुमचा स्कोअर जास्त होणार आहे. लिखाण वगैरे जास्त करत बसायचं नाही. पाठांतर आणि सोडवणं हे जास्त करायचं, कच्चं काम करायचं. त्याबरोबर बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, मी कुठल्याही प्रकारचा विद्यार्थ्यांचा की बऱ्याच जणांचं असतं की आम्हाला नोट्स वगैरे नाही मिळाल्या, तुम्ही फक्त पाहताय, पाहायचं नाही तर समजून घ्यायचं, कच्चं काम करायचं. मी जसं करते तसं. मॅम, हो, बोला. सेमी इंग्लिशचे बी क्लास घेणार आहेत का? हे जे आहेत ना स्पर्धा परीक्षेचे तेच आहेत सध्या. सेमीचे नाही होणार, म्हणजे जे आपण स्पर्धेचे घेतोय ना तेच रेग्युलर म्हणून नाही का तुमच्या सेमीचे म्हणजे? हो, सेमीला बसले मी. हो, सेमीला पण हेच आहे ना. नवोदय आणि स्कॉलरशिप हेच आहे. मॅडम, इंग्लिश मी पण मीडियमचे सेमी. हो, सेमीलाच असतात. भरपूर मुलं सेमीलाच राहतात. आणि सेमीला जरी असलं ना तरी तुमच्या शाळेमध्ये याच प्रकारचे बुक्स तुम्हाला मिळणार आहेत. सेमीला जरी बसले आणि जरी तुम्हाला बुक्स नाही मिळाले तरी काही अडचण नाही. पूर्णपणे मराठी विषय हा मराठीमध्ये असतो. गणित हा विषय फक्त इंग्लिशमध्ये दिलेला असतो. आणि तो आणि हे सर्व प्रश्न सारखेच असतात. जर नाहीच काही प्रश्न समजले इंग्लिशमध्ये असतील तरी काही अडचण नाही. मला फोटो पाठवत जा तुम्ही. तुमचे जर इंग्लिश मीडियम असतील आणि बुक जर इंग्लिश असतील ना तरी सुद्धा काही हरकत नाही. आलं लक्षात तुम्हाला? जरी तुमच्याकडे इंग्लिश मध्ये बुक असतील किंवा खूप फोर्स केला तुम्हाला की मराठीमध्ये बसायचंच नाही तर सेमी किंवा तुम्ही इंग्लिशच माध्यम निवडू शकता, तरी सुद्धा मागे हटायचं नाही. स्पर्धा परीक्षांना बसायचंच. त्याबरोबर फक्त तुम्हाला एक काम करावं लागेल. आपण सोडवताना जसं हे बुक घेतो तसं एखादं बुक मराठीमध्ये पण घ्या. आणि जर मराठीमध्ये नाही समजत तरी काही अडचण नाही. मला फक्त तुम्हाला जे जे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होत नाही त्यांचे फोटो पाठवत चला. मी तुम्हाला ते स्क्रीनवरती घेता येईल किंवा आता मलाच एखाद दोन मराठी इंग्लिशच्या पीडीएफ काढावं लागतील. काय होतं, सर्वच विद्यार्थी इंग्लिश मीडियम वाले नसतात, सेमीचे असतात. सेमीवाले सुद्धा 90% मराठी माध्यम निवडतात. आणि सेमी जरी निवडलं तरी सेमीवाल्यांना 2 ऑप्शन्स असतात. जर तुमचं गणित आहे तर ते मराठीमध्ये एका पेजवरती असतं आणि एका पेजवरती तुम्हाला इंग्लिशमध्ये. आजच मी तुम्हाला एक पीडीएफ सेंड करते पहा, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेची. सेमी आणि मराठी सेम पेपर आहे. एका साईडला इंग्लिश, एका साईडला मराठी. फक्त गोंधळ मी तुम्हाला पुन्हा पुन्हा आग्रह करते मराठीमध्ये बसण्यासाठी. का तर मला काही इंग्लिश येत नाही असं नाहीये काही. तर महत्वाचं कारण म्हणजे बुद्धिमत्ता हा विषय. बुद्धिमत्तेमध्ये मराठी, इंग्लिश किंवा सेमी, आता सेमीला बुद्धिमत्ता आहे असंच राहतं. पण इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स खूप जातात इंटेलिजन्समध्ये. इंटेलिजन्समधले बरेचसे शब्द हे थोडेसे मिळते-जुळते इतर शब्दांशी असतात. आणि मग त्याचा मीनिंग तिथे व्यवस्थित ते सेंटेन्स आपल्याला समजत नाही. ते मीनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला तयार करता येत नाही. वयाचा प्रश्न असेल, दिशेचा प्रश्न असेल, कॅलेंडरवरती आधारित प्रश्न असतील, हे 100% प्रश्न चुकतात. आणि हे जर 5-10 जरी प्रश्न चुकले तर तुमचे 20 मार्काने तुमचा स्कोर कमी होणार आहे. म्हणून मी पुन्हा-पुन्हा सांगत असते की तुम्ही शक्यतो स्पर्धा परीक्षांचा प्रयत्न जो आहे तर तो मराठी माध्यम किंवा सेमी निवडा. गणिताची काहीच अडचण येत नाही. गणित जे आपल्याला नेहमी आहे, इयत्ता पहिलीपासून सेमी आहे त्याच्यामुळे सवय झालेली असते. ओके, चला हे पहिलं प्रकरण आहे इंग्लिशचं. युनिट 1 लेटर्स ऑफ द अल्फाबेट. हाऊ मेनी अल्फाबेट? किती असतात बरं अल्फाबेट? 26.
26 26 मध्ये यामध्ये काही वॉवेल साऊंड आहे आणि काही कन्सोनंट साऊंड आहे. बरोबर आहे? 26 5 आहे. vowels and 21 consonants. बरोबर. यामध्ये 5 वॉवेल साऊंड आहेत म्हणजे स्वर आहेत. कोणते आहेत बरं ते? A, I, O, U. हा. हो. तर जे असतात हो आणि यांना सोडून इतर जे असतात त्यांना म्हणायचं कन्सोनंट साऊंड म्हणजे व्यंजन असतात. स्वर आणि व्यंजन एकत्र स्वर आहे. वाय हे सेमी वॉवेल आहे किंवा अर्ध स्वर आहे. अगदी बरोबर आहे. बरं. आता पहिलंच प्रकरण आहे आपलं असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड अक्षर व ध्वनी यांची सांगड. म्हणजे इथे आपण जे काही फोनिक्स बोलत असतो पहा, इथे जास्तीत जास्त उपयोग होतो तो फोनिक्सचा. त्याबरोबर आपल्याला वॉवेल्स आणि हे जे आहेत कन्सोनंट साऊंड आहेत हे सुद्धा तुम्हाला ओळखायला आले पाहिजे. कुठलाही असा शब्द नसतो की तो वॉवेल शिवाय तयार झालेला आहे. वॉवेल आहे, वॉवेल साऊंड आहे तरच वर्ड्स तयार होतात. असा कुठला शब्द दाखवा बरं मला की ज्यामध्ये ए ई आय ओ यू हे कोणीच नाही, यांच्यापैकी कोणीच प्रेझेंट नाही. ए ई आय ओ यू हे प्लस वाय हे जर नसेल तर तिथे प्रेझेंट आहे वाय. या 6च्या व्यतिरिक्त 5 प्लस हा एक घेतला, पण या 6 व्यतिरिक्त कधी शब्द तयार झालेला पाहिला तुम्ही? आता एवढे सर्व शब्द आहे इथे. लेटर्स हा सुद्धा एक वर्ड आहे. हा 2 डिजिट आहे. हा सुद्धा एक वर्ड आहे. द हा सुद्धा आहे. अल्फाबेट हा सुद्धा एक वर्ड आहे. म्हणजे प्रत्येक जण इथे एक एक वर्ड तयार होऊन हे सेंटेन्स तयार झालेले आहेत. बरोबर. पण इथे प्रत्येक वर्ड मध्ये आपण ऑब्झर्व करूयात. यामध्ये असं कुठलाही वर्ड नाही की तो या 6 शिवाय तयार झालाय. यांच्यापैकी कोणी ना कोणी तिथे प्रेझेंट आहेच. म्हणूनच असं मॅम बाय मध्ये बाय मध्ये मग बाय मध्ये मी हा पण घेतला ना, वाय पण सांगितले ना, हा 5 + 1 6 म्हटले मी. बाय, क्राय, ट्राय, ड्राय, फाय असे जे शब्द आहेत तर तिथे हे जे 5 जण अब्सेंट आहेत तिथे हा वाय प्रेझेंट आहे. आलं लक्षात तुम्हाला? हे जर 5 जण नसतील, 5 पैकी जर कोणीही नसेल तर तिथे प्रेझेंट कोण? वाय. म्हणूनच या वायला सेमी वॉवेल असं म्हटलं जातं. अर्ध स्वर आहे तो. ओके. समजले सर्वांना काय महत्व आहे वॉवेल साऊंडचं? ओके. चला आता अक्षर आणि ध्वनी यांची जी सांगड आहे ती कशा प्रकारे घातली जाते? जसं की आपण इयत्ता 1ली 2री पासून शिकत आलो पहा. क च जर अक्षर असेल, क अक्षर असेल तर त्याला के हे स्पेलिंग के किंवा सी सुद्धा वापरतो पहा. आता कॅपिटल मध्ये सुद्धा सी आहे, पण उच्चार मात्र इथे क चा होतो. मग इथे क चाच उच्चार काय झाला तर यांना म्हणायचं हे फोनिक्स साऊंड. आता हे फोनिक्स जे असते तर फोनिक्स साठी तुम्हाला एक अंकलिपी मी रेफर करेल पहा. जर कोणाचा इंग्लिश जर कच्चा असेल आणि कुठल्या शब्दांचा उच्चार कसा करायला हवा तर अगदी आपण बेसिक एवढं पहिलीपासून तर बेसिक नाही घेऊ शकत. पहिलीपासून 2री पासून जर एवढं फोनिक्स जर घ्यायचं म्हटलं तर ते शक्य नाही. पण अधूनमधून जिथे जिथे गरज पडेल तिथे मी नक्कीच तुम्हाला सांगेल. त्याबरोबर काही सायलेंट लेटर असतात. जसं की आता नो हा शब्द आहे KNOW KNOW. मग याच्यामध्ये हा जो के आहे तर तो सायलेंट आहे. याचा उच्चार नो करतात बरेच जण. नो नाही होत, याचा उच्चार हा नो होतो. असं का झालं? मग हे असं का झालं हे जर झालं जाणून घ्यायचं तर यासाठी आपल्याला फोनिक्स माहिती असावे लागतात. आता बऱ्याचशा शब्दांच्या शेवटी TION असा शब्द असं अक्षर असतं. याला शन असं म्हटलं जातं. बरोबर. TURE असेल तर शेवटी चर असा लावला जातो. आलं लक्षात? म्हणजे हे जे आहे हे फोनिक्स मध्ये आहे. का लावायचं? कोणकोणते शब्द असतात असे तर हे फोनिक्स मध्ये शिकवलं जातं. ट्रू म्हणजे खरं ना? हो, ट्रू म्हणजे खरं. बरोबर, ट्रू म्हणजे खरं. ओके. बरं. जे खरोखर ज्यांना इंग्लिश कठीण जात आहे ना तर त्यांनी एक अंकलिपीचा मी फोटो पाठवते.
तर आज तर माझ्याकडे नाहीये, पहा ती क्लासमध्ये आहे. मी उद्या गेल्यानंतर नक्की फोटो काढेल आणि तुमच्या ग्रुपवरती पाठवेल. खरंच खूप सुधारणा होते इंग्लिश वाचनामध्ये. माझ्याकडची मुलं जी आहेत, तर ते अगदी 1ली 2री पासून व्यवस्थित इंग्लिश वाचायला लागतात. मी पाठवते तुम्हाला. बऱ्याच जणांकडे असेल सुद्धा. फोनिक्स म्हणूनच आहे, पण छान आहे. ओके. बरं पहा कॅपिटल लेटर्स. हां, बोला. पाठवा तुम्ही जे अंकल पी हो, आता अंकलिपी वापरण्याचं आपलं वय नाही, पण फोनिक्स वापरण्याचं आहे. तर ती एक इंग्लिशची आहे सेपरेट अशी. फोनिक्सवरती खूप सारे बुक्स पण असतात, पण बुक्स जे आहेत, तर त्यांची व्हॅल्यू सुद्धा खूप जास्त असते. ज्या त्यांची प्राईज आहे ती सुद्धा बऱ्याच वेळा जास्त असते आणि आपल्याला खूप छान प्राईज अगदी ₹60 मध्येच मिळते मला वाटतं ती. तर ₹60 आहे. भरपूर सारी माहिती आहे. अंकलिपीमध्ये जसा भरपूर डाटा कलेक्ट केलेला असतो एकाच बुकमध्ये, तसा त्यामध्ये सुद्धा आहे आणि रीडिंग कसं करावं यासाठी छोटी-छोटी सेंटेन्स सुद्धा आहेत. 1ली 2रीच्या मुलांपासूनही चालतात. ओके. स्मॉल लेटर्स पहा. आता हे स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर हे काय आता आपल्याला जास्त पाहण्याची गरज नाही. अगदी झोपेतून जरी उठलं किंवा रात्री जरी उठवलं तरी आपल्याला सांगू आपण कॅपिटल कुठली. 1 मिनिट एक महत्त्वाचा कॉल येतोय. हॅलो. हां, बोला. आवाज नाही येते टीचर. कॉल चालू आहे. एक फोन चालू आहे म्हणून 1 मिनिट बंद केलं. हो. हॅपी बर्थडे. ओके. आवाज येतोय आता? आवाज येतोय ना सर्वांना? ओके. एक कॉल येस होता मॅम. महत्त्वाचा म्हणून माईक बंद ठेवावे लागले. या प्रकारच्या स्वाध्यायात विद्यार्थ्यांना पुढील स्वरूपाचे प्रश्न सोडवायचे असतात. पहा आता यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत. इंग्रजी वर्णमालेतील मुळाक्षरातील अक्षरे व ध्वनी यांची सांगड घालणे. अक्षर वर्ड्स अँड प्रोनाउन्स हे जे आहे प्रोनाउन्सिएशन कसं करायचं. अक्षरांचे योग्य उच्चार ओळखणं जे आहे, तर यामध्ये होणार आहे. त्याबरोबर इंग्रजीतील मोठ्याच म्हणजेच कॅपिटल व लहान म्हणजेच स्मॉल लिपीतील वर्णाक्षरांचे परस्पर संबंध जोडणे. दोन्ही लिपीतील अक्षरांमधील फरक ओळखणे. आता हा तर अगदी आपण सहजपणे ओळखू शकतो. आपण आता जरी म्हणतो आपण मला सर्व काही येतं, पण परीक्षेमध्ये अशा ज्या छोट्या-छोट्या चुका आहेत त्या सुद्धा आपल्याकडून घडत असतात. म्हणून ही खूपच बेसिक असं हे प्रकरण आहे. वर्णाक्षरे वर्णानुक्रमेच म्हणजेच अल्फाबेटिकल वर्णानुक्रमे योग्य क्रमाने लिहिणे, मांडणे, त्यांचा क्रम ओळखणे. इंग्रजी शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहिणे. आता अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कसं आहे, समजा एखादा शब्द आता मी इथे ॲपल हा लिहिलेला आहे. त्यानंतर टायगर, त्यानंतर कॅट आणि मग बॉल असे जे हे 4 वर्ड्स समजा लिहिलेले आहेत. तर मग यामध्ये आपल्याला क्रम ठरवायचा असतो, की कुठला वर्ड आपण पहिल्या नंबरला घ्यावा, कुठला दुसऱ्या नंबरला घ्यावा, कुठला तिसऱ्या नंबरला घ्यावा. असे जे काही शब्द असतात ते आपल्याला ऍपल इथे पहिला, हो, कॅट दुसरा, ॲपल बॉल दुसरा, कॅट तिसरा, पहिला, बॉल दुसरा, कॅट तिसरा आणि टायगर चौथा. अगदी बरोबर. पहा किती सोप्या पद्धतीने सांगितलं तुम्ही. पण बऱ्याच वेळा होतं काय, की एकसारखे आता शब्द आता मी आणखी 1-2 शब्द लिहिते. आता याच्यामध्ये ओळखायचंय तुम्ही. कुठला पहिला, कुठला दुसरा आणि कुठला तिसरा असेल. समजा आता मी शब्द लिहिलेत याक. त्यानंतर इयर. येस. त्यानंतर आहे यू आणि यानंतर आहे रॉयल. सगळे ABCD. हां, स्मॉल लेटरमध्ये लिहिलेले आहेत मी. सगळे स्मॉलमध्ये आहेत. हा आर आहे. मग आता यांच्यामध्ये पाहायचंय, की सर्वच जण प्रत्येक जण वायने आहे. एक जणच वेगळा आहे. तर यांच्यामध्ये क्रम मॅम कसा रॉयल असावा? पहिला, अगदी बरोबर. रॉयल पहिला. या दुसरा, रॉयल
मॅम या दुसरा हा, बरोबर. या दुसरा रॉयल तिसरा इयर तिसरा इयर तिसरा इयर चौथा आणि यू पाचवा बरोबर आहेत का? चेक करा सर्वांनी, बरोबर आहेत का? हो मॅम बरोबर हो, आहे अगदी बरोबर आहे. का बरोबर? ओके. पहा, आता काही जणांनी सांगितलं, ज्यांना समजलं नाही त्यांनी लक्ष द्या. आता हा जो क्रम लावलाय, काही जणांनी सांगितलं एकदम बरोबर आहे, अचूक आहे. कसा लावायचा? आता प्रत्येक जण इथे वाय 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 ने होता. एकच जण फक्त आर ने सुरुवात होणारा शब्द होता. मग वाय अगोदर येतो की आर, वाय अगोदर येतो की आर अगोदर येतो? एक आर आहे. आर अगोदर येतो. वायच्याही तुलनेमध्ये अगोदर हा वाय येतो. मग जो अगोदर येतो त्याचा क्रमांक 1 असेल. म्हणून या सर्व शब्दांना आपण दिलं सोडून आणि हा आर ने जो सुरू होणार होता तर त्याला क्रमांक 1 असा दिला. बरोबर. मग आता इकडे प्रत्येकाकडे वाय वाय असा होता. मग यांच्यामध्ये क्रम कसा ठरवला आपण? मग वायच्या नंतर येणारं पहिलं अक्षर पाहिलं. वायच्या नंतर येणारं पहिलं अक्षर, मग यांच्यामध्ये आपण पहिला कोण येतो, दुसरा कोण येतो? मग यांच्यातली पहिली अक्षर ए, ई आणि मग यू असा होता. मग आता यांच्यामध्ये सर्वात अगोदर जो येतो तर तो आहे ए, म्हणजे दुसरा क्रमांक याचा झाला. आता ई वाले दोघ जण होते. मग ईच्या नंतरचं पुन्हा एक अक्षर पाहिलं आपण. मग इकडे ईच्या नंतर ए आहे आणि ईच्या नंतर यस आहे. हो पाहिजे हो, काय? इयर हो, दुसऱ्या नंबरचा जो इयर आहे तर तो हा रॉयल 1 नंबर झाला, याक दुसरा नंबर झाला, इयरचा नंबर मग आता तिसरा असणार आहे. मग ई ए असा घेऊ आपण याच्यासाठी. ई ए वाला तिसरा क्रमांक झाला. ईच्या नंतर येणारा हा यस जो आहे म्हणजे एच्या तुलनेमध्ये तो खूप नंतर येतो म्हणून हा चौथा. तरी आपण इकडे वाय कडे गेलो नाही. का नाही गेलो? तर या दोघांमध्ये ई अगोदर होता म्हणून वायचा प्रश्नच नाही त्याच्याकडे, या अगोदर याच्याकडे जाण्याचा. आणि मग शेवटी वाय नंतरच्या ओ कडे गेलो. बरोबर, ओ राहिला आपला. यू घेतला आपण इथे. ओ नंतर आहे म्हणून हा पाचवा. समजलाय कसा क्रम लावायचा? हो ओके. समजा मॅम समजला टीचर बर, आता इथे इंग्रजी वर्णमालेतील ए, ई, आय, ओ, यू हे जे वॉवल साऊंड आहेत तर त्यांचा उच्चार कशा कशा प्रकारे होतो तर तो इथे आपल्याला दाखवलेला आहे. इथे प्रत्येक जण आपण नाही पाहू शकत, पण हे जे आहेत हे रीड कसे करायचे आणि यांचा उच्चार असा वेगवेगळा का दिला तर ते पाहू. मॅम, हा, बोल ना. ही तिसरीची पीडीएफ आहे. ही आता 5वीची आहे. हा. हो, 5वीचं इंग्लिशचं हे पहिलंच प्रकरण आहे, पहिलंच पेज आहे. बरं, पाहता ए साऊंड आहे, त्यानंतर ई साऊंड आहे, आय, ओ आणि यू हा सेपरेट हा जो चार्ट आहे तर तो स्वरांचा आहे, वॉवेल साऊंडचा आहे. मग आता ए चे वर्ड्स आपल्याला काही वेगवेगळे घेता येत नव्हते का? मग असं ä, आ, ऐ असा का घेतला असेल? तर हे जे आहेत पासून मराठीमध्ये जे स्वर आहेत, इंग्रजी स्वर शिकताना मराठी स्वरांची मदत घ्यावी लागते. मराठीमध्ये कोणते स्वर आहेत आणि किती स्वर आहेत बरं असे? मराठीमध्ये हा, 14 स्वर आहेत. अगदी बरोबर, 14 स्वर आहेत. माहिती आहे का 14 स्वर कोणकोणते आहेत? मराठीमध्ये 14 स्वर आहेत. हो मॅम माहिती आहे. कोणते आहेत दाखव तुम्हाला? शेवटी 2 स्वर लिहिणार आहे मी. हा, आई, ओ, ä, अ, ऋ ऋषीचा अगोदर घेते मी. ऋ ऋषीचा आणि आणखी एक आहे तू असा युक्तीमध्ये. रोजा किती झाले? हा, आणि या शेवटी या दोघांना मला शेवटी ठेवायचं होतं पण नंतर हा ठेवला. हे 2 शेवटी ठेवलेत मी, मुद्दामून शेवटी ठेवलेत. अंकलिपीमध्ये असे शेवटी नाहीयेत, ते मध्ये येतात.
बरं आता हे शेवटी ठेवण्यामागचं पण कारण सांगते तुम्हाला. बरं आता हे स्वर मोजून घेऊयात आपण. 14 झालेत का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 बरोबर. हे 14 जण झाले. हे 14 स्वर आहेत मराठीमध्ये. आणि या हा बोल बोल ना. आणि हा स्वर लिहित ना. ते स्वरादी आहेत. त्यांना स्वरांमध्ये नाही घ्यायचं. आणि हे स्वरादी आहेत. स्वर आधी आहेत ना ते. हो ते स्वरादी आहेत. म्हणजे ते स्वरांच्याही टीचर अगोदर स्वरादी त्यांचं म्हणजे? स्थान आहे. स्वरादी म्हणजे स्वरांच्याही अगोदर येणारे. आलं लक्षात? जसं की हो. अंगठी. चा हो. उच्चार कसा होतोय? जसं की आता आपण रमा असा म्हटला शब्द रमा. शेवटी आ येतो बरोबर. रमा. म्हणा बरं रमा. आ येतो का शेवटी? आई. आई. पहा बरं ई आला का शेवटी? आई. आता अंगठी हा शब्द आहे. अंगठी. हा अंगठी. आता इथे अनुस्वारावाले जे असतात ते थोडेसे नाकात बोलले जातात. बरोबर. थोडासा न जो आहे तो नाकातून येतो. अंगठी. मग या चा उच्चार कसा आला? असा कधी शेवटी अंग येतो का? नाही. हा म्हणजे तो नाही कसा टीचर. त्यांच्याही अगोदर असतो. हा मग असा जो आहे तर ते सुद्धा काय आहेत एक प्रकारचे स्वरादी आहे. त्यांना स्वरादी म्हटले. विसर्ग आणि अनुस्वार म्हणजे असणारा अंकी आणि आहा हे स्वरादी म्हणायचे. मुळाक्षरांमध्ये स्वर असतात, स्वरादी असतात, त्यानंतर अनुनासिक असतात. 5 अनुनासिक आहेत. त्यानंतर जोडाक्षर आहेत 2. क्ष आणि ज्ञ असा जर तुम्हाला शब्द आला अक्षर अक्षर हा शब्द जोड शब्द आहे का असं जर म्हटलं तर हो. अक्षर हा जोड शब्द आहे. आलं लक्षात? अक्षर. यज्ञ. जोडाक्षर आहे. हो यज्ञ हा सुद्धा जोडाक्षर आहे किंवा जोड शब्द आहे. जोडाक्षर आहे. ज्ञ हे जोडाक्षर आहे. क्ष हे जोडाक्षर आहे. अज्ञान म्हणून तर तुम्हाला फसवलं जातं ना. इकडे असे काही शब्द दिलेले असतात की मग आपण जोड शब्द कोणाला म्हणतो की समजा आपल्याला असा आहे. आता कृत्रिम हा जोड शब्द आहे का? कृत्रिम. कृत्रिम आहे का? आहे. मग याच्यामध्ये किती जोडाक्षर आहेत यामध्ये? किती जोडाक्षर आहे कृत्रिम मध्ये? 2 नाही, एकच आहे. एकच आहे. असे काहीसे फसवणारे शब्द आपल्याला परीक्षेमध्ये दिले जातात. हा क्रू जो आहे तर तो क्रू असा जर ऋकार असेल, असा उलटा जो असतो उकाराच्या असता तर त्याला क अधिक ऋषीचा क अधिक पाय मोडलेला क आणि ऋषीचा तयार होतो. आणि हा क्रू तयार झाला अशा प्रकारे. मग याला जोडाक्षर म्हणत नाही. स्वर आणि व्यंजन वॉवेल प्लस कन्सोनंट साऊंड इज इक्वल टू 1 अल्फाबेट. फक्त एक काय होणार आहे? ते अल्फाबेट तयार होणार आहे. आणि त्या अल्फाबेट पासूनच आपले काय होतात? वर्ड्स तयार होतात. वर्ड्सचे नंतर फ्रेज, मग सेंटेन्स आणि नंतर पॅसेज. मग हा कृत्रिम मधला फक्त हा त्रला वेलांटी जो आहे तर तो त्री जो आहे तर तो फक्त एकच जोडाक्षर आहे. यामध्ये जोडाक्षर एकच आहे. हे जी मदत आहे. आता हे मराठीमध्ये जरी असलं तरी इंग्लिशमध्ये शिकवण्याचं कारण हेच आहे की यांना आपल्याला उच्चाराची मदत घ्यावी लागते. उच्चारासाठी यांची मदत घ्यावी लागते. आता आहे. याला पण म्हणतो, पण म्हणतो आपण. फक्त ए आला तर बरोबर. आपण ए पण म्हणतो आणि पण म्हणतो. हा उच्चार बरोबर का? आणि असा ए उच्चार केला तर याचा काही चूक म्हणण्यासारखं आहे का याच्यामध्ये? एला म्हणू शकतो. नाही. पण म्हणू शकतो आणि पण म्हणू शकतो. त्याबरोबर बराच वेळा तो आचही काम करतो. नाही मॅम. ऍचही काम करतो. आपण याला ऍ सुद्धा म्हणू शकतो. पण एकटा ए लिहिला तर आपण त्याला ऍ नाही म्हणत. एकटा जर ए आला तर त्याला किंवा ए असं म्हटलं जातं. पण त्याचा उच्चार हा ऍचा सुद्धा होतो, आचा सुद्धा होतो, अचा सुद्धा होतो आणि ऐचा सुद्धा होतो. आलं लक्षात? फक्त लक्षात ठेवायचा एकटा ए आला.
एकटा आला की त्याचं उच्चार फक्त या दोन प्रकारे करू शकतो, ए किंवा अ. बरोबर, याच दोन प्रकारे. पण तो वेगवेगळ्या वर्ड्स मध्ये त्याचा उच्चार जो आहे तर तो वेगळा होतो. जसं की ऍट, बॅट, कॅट, मॅट, हॅट, रॅट. ऍटचा उच्चार इथे काय झाला, अचा जो आहे इथं हे जे अक्षर आहे ते या उच्चाराने आलेलं आहे. बॅट, कॅप, फॅन, मॅट यामध्ये. तर आता इथे जार, कार, ग्लास आणि पार्ट. तर हा जो ए आहे इथे प्रत्येक वेळी ए काय वेगळा नाही लिहिलेला, पण त्याचा उच्चार मात्र इथे आचा झाला, म्हणून इथे वॉवल साऊंड आ दिलेला आहे. आता इकडे बॉल, वॉल, कॉल, हॉल, मग इथे एच आहे, हा वेगळा प्रकार आहे. किंवा कर्सिव्ह मध्ये काढलाय, हा स्मॉल मध्ये काढलाय, इकडे कॅपिटल घेतला, असं काही एक झालेलं नाही. जसा इकडे आहे तसाच ए आहे, पण यांच्यामध्ये तो अ ची भूमिका निभावतोय. याला आपण बॉल का बॅल म्हणतो, बरोबर का बाल म्हणतो, काय म्हणतो आपण? उच्चार तर व्यवस्थित करतो की नाही आपण? बॉल. हा, बॉल बॉल म्हणतो, बॉल. बॉल, वॉल, कॉल. बॉल म्हणतो. हो, बॉल, म्हणजे कॉल. इथे जो आहे ए, तर एच जे काम आहे तर एचा उच्चार इथे बदलतोय. ए उच्चार अ या स्वरासारखा होतो. एचा उच्चार कधी कधी ऐ सारखा सुद्धा होतो, जसं की नेम, केम आणि टेक, लेक. एमचा होतो पहा, ए ईचा झालाय तर नेम, केक, टेक, लेक. ए आणि ई दोन अक्षर आलेत का पहा बरं, हे सुद्धा स्वर आहेत. एकत्र जरी आले तरी अशी त्यांना सुद्धा स्वरच म्हणायचंय. ओके, समजलाय? हा कोणकोणती भूमिका बजावतो? बरं, आता ई आहे. हा, ई हा वॉवल साऊंड. ईचा उच्चार काय काय होऊ शकतो? ईचा उच्चार कधी ए होतो, कधी ई होतो. ई हा दीर्घ होतो आणि ऱ्हस्व सुद्धा होतो. दीर्घ म्हणजे ई ईड लिंबूचा जसा येतो तर त्याला दीर्घ म्हणायचं, आणि ई इमारतीचा जर येत असेल तर तो ऱ्हस्व. आता कसा ओळखायचा ऱ्हस्व आणि दीर्घ? ज्याचा उच्चार थोडा लांबट होतो, जसं की शी. ई म्हणण्यामध्ये थोडासा दीर्घ आपल्याला वेळ लागतो, म्हणजे थोडासा वेळ लागतो तिथं. जसं की आता हिअर, हिअर मधला ई किती सायलेंट वाटतो पहा, एकदम कमी कमी लांबीचा, किंवा खूप जास्त त्याच्यावरती ताण नाही पडत. हा, हो. म्हणजे ईचा जो आहे, ई इमारतीचा ई, तर बोलताना जास्त ताण नाही पडत, जास्त आपल्याला तिथे जोर नाही लावावा लागत, तर तो झाला ऱ्हस्व. आणि जिथे आपण जास्त थोडस जोर लावून बोलतोय तर तो झाला दीर्घ, जसं की ही, शी, मी, वी. आता हिअर, इयर, इलेक्ट, इव्हेंट. आता ए उच्चार कधी कधी होतो ईचा, बेड, एग, पेन, पेन, मेन, डेन यासारख्या शब्दांमध्ये एचा उच्चार होतो. ओके, समजलं हे सर्वांना? बरं, पहा आता आपण दोन स्वर पाहिले. इतर जे आहे, इतर जर एवढं पाहत बसायचं म्हटलं तर आपल्याला बराच वेळ जाईल, 1-2 लेक्चर यामध्येच जातील. हे लक्षात आलंय तुम्हाला? आपण आता फक्त एक कन्सोनंट साऊंड पाहूयात आणि त्यानंतर प्रश्नांना सुरुवात करूयात. कशा प्रकारे वाचायचे असतात, कशा प्रकारे, हे फोनिक्स झाले एक प्रकारचे. आता इथे ओ चा उच्चार येतोय पहा, होल्ड, ऑन, गो, होल. म्हणजे इथे ओ, ओ जो आहे कधी कधी त्याचा ओ झाला उच्चार, इथे औ होतो, अ आहे. म्हणजे यानुसार उच्चारानुसार ते आपल्याला रीड करावे लागतात. बरं, आता हे तुम्हाला जमतील रीड करायला व्यवस्थित, आणि यांचं महत्व तुम्हाला समजेल का? घ्यायचे प्रत्येक जण, खूप जण आहेत असे. 2 लेक्चर तर यामध्येच जातील. एक कन्सोनंट साऊंड घेऊन मग आपण कंटिन्यू करायचे का क्वेश्चन्स? काय बरं, कारण यावरती खूप जास्त क्वेश्चन्स नसतात. प्रश्नपत्रिका घ्या. 25 क्वेश्चन्स असतात 50 मार्क्स साठी. आपल्याला जास्तीत जास्त भर द्यायचा तर मॅथ आणि बुद्धिमत्तेवरती पहा, इंटेलिजन्स आणि मॅथ वरती, या 2 विषयांवरती जास्त फोकस करायचं. हे रिव्हिजनला ठेवतो आपण जास्त. मॅम, हा, बोल ना. तुम्ही
मराठी आणि इंग्लिशवर तर जास्तच घ्या कारण की ते मला येत नाहीये. म्हणजे इंग्लिश जास्त घेऊ. होणार आहे ना, इंग्लिश होणार आहे आपलं. विराज काळजी करू नको. इंग्लिश सगळं घेणार आहे आपण. इंग्लिश सर्वच होणार आहे, मराठी पण होणार आहे. मॅडम हा. तुम्ही ते सर्व घ्या पण इंग्लिश पण जास्त घ्या. हो हो, नक्कीच नक्कीच. चालेल. ते इंग्लिश पण जास्त तुमच्या मनाने. ओके, चालेल. उलट इंग्लिश सोपं आहे. इतर मॅथ आणि इंटेलिजन्स पाहण्यापेक्षा इंग्लिश सर्वात सोपं आहे. आणि 5th स्टँडर्डला खूप जास्त ग्रामर नाहीये. ग्रामर त्यांना खूप थोडंसं आहे. जसं की टेन्स आहेत, प्रिपोजिशन्स आहेत. त्याबरोबर थोडंसं एक्सक्लेमेटरीचा जास्त भर आहे. म्हणजे असं थोडंसं आहे, खूप जास्त नाहीये. पार्ट्स ऑफ स्पीचवरती आणि टेन्सवरती थोडंसं ग्रामर येतं. पण हे जे ग्रामर आहे तुम्हाला थोडंसं वर्ड्सवरती सिमिलर, अपोझिट किंवा फोनिक्सवरती थोडंसं जास्त येतं. आणि काही वेळा तुम्हाला पिक्चर्स दाखवले जातात आणि त्यामध्ये शेप्स वगैरे शोधायचे असतात, की या पिक्चरमध्ये कुठल्या प्रकारचा शेप तुम्हाला दिसतोय, कुठल्या प्रकारचा याचा अल्फाबेटशी संबंध आहे का, यासारखे किंवा पझल्स असतात. ग्रीड, पझल्स वगैरे येतात आणि पझल्ससाठी, ग्रीडसाठी काय खूप असं ग्रामर वगैरे काही नसतं. बरं पहा आता हे जे कन्सोनंट साऊंड आहे, आता ए ला काढून टाकलं, ए गेला स्वरामध्ये, उरलेला बी, सी, डी, एफ, आय गेला याच्यामध्ये, राहिलेला एफ, जी, हे जे बाकीचे आहेत ते सर्वांना कन्सोनंट साऊंड म्हटलं जातं, व्यंजन. मग आता यांचा ब चा उच्चार होतो, बी म्हणजे ब चा उच्चार. आता बी चा उच्चार हा बच होतो आणि तो कसाही आला तरी तो बच होणार आहे. ब, जसं की इथे बॅट, बस, बेड, टेबल, इथे उच्चार बदलला का बचा? पहा बरं, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द घेतली, पण इथे उच्चार मात्र त्याचा बचाच राहिला. सी चा उच्चार हा कधी क होतो, कधी स होतो. सी चा उच्चार दोन प्रकारचा होतो, क पण होतो आणि स पण होतो. जसं की कॅट, कप, कॅन आणि फॅक्ट. इथे सर्वांकडे सी सी आहे पहिल्या उदाहरणांमध्ये, पण उच्चार मात्र कचा आहे. आता नंतर स च्या उच्चारावाले पहा, सायकल, सेल, सिटी, राईस. यामध्ये मात्र उच्चार कसा आला? सीचा स असा उच्चार आला. सीएच जर आला तर मात्र उच्चार थोडा बदलतो. काय होतं बरं सीएच आल्यावर? बरोबर. आणि सीला आणखी एक वेळा यच येतो बऱ्याच वेळा. हा, तेव्हा काय होतं? नाही, सीला हा सीएच आला की हा च होतो आणि सी डबल एच आला की तो छ होतो. पण शक्यतो तुम्हाला हा च आणि छ, हा जो च आणि छ जो आहे तर तो मराठी शब्द जो आहे तर तो आपण जेव्हा ट्रान्सलेट करतो, जसे की एखाद्याचं नाव आहे छगन, छत्रपती, तेव्हा या प्रकारचे आपण जास्त हे जे हे आहेत, छ च स्पेलिंग, हे च च स्पेलिंग तिकडे यूज करण्याची आपल्याला जास्त गरज पडते. इथे एवढंच लक्षात ठेवायचं की सीचा उच्चार कधी क, कधी स. आणि जशी की आता लहान मुलं आहेत पहा, आता नवीन पद्धत नुसार शिकवतात इंग्लिश मिडियमला सुद्धा. आपल्यासारखे काय क ख च स्पेलिंग त्यांना नाही देत, शक्यतो मराठी माध्यमामध्ये देतात. त्यांना काय सांगितलं जातं, आता त्यांची शिकवण्याची पद्धत किंवा जे इंग्लिश मिडियमला आहेत त्यांना याच प्रकारे सांगितलंय का पहा इंग्लिश रीडिंग करायला. आता ए फॉर ऍपल म्हणतो, बरोबर, ए फॉर ऍपल. त्याच्यानंतर त्यांना अ अ अ असं म्हटलं जातं किंवा ऍ ऍ ऍ. इथे बुक्स मध्ये सुद्धा असतं ऍ ऍ ऍ, बरोबर. असं शिकवलं होतं का? त्यांना आपल्यासारखं एबीसीडीचा किंवा क ख चे स्पेलिंग नाही लिहून दिले जात. बी फॉर बॉल, ब ब ब असा उच्चार शिकवला जातो. डायरेक्ट एबीसीडी बरोबरच त्यांना मराठी उच्चार शिकवला जातो. सी फॉर कॅट, क क क. शिकवतात का असंच? जे इंग्लिश मिडियमचे आहे ते सांगा. मॅम माय इंग्लिश बुक मध्ये आहे. असाच होतो ना इंग्लिश मिडियमच्या मुलांना. मी तुम्हाला सांगते, जर तिथे मराठी मिडियमचे किंवा ज्यांचं शिक्षण झालेलं आहे तेच शक्यतो त्यांना क ख च स्पेलिंग लिहून देत असतील, पण त्यांना उच्चार याच नुसार शिकवलेला असतो. त्याच्यामुळे त्यांचं रिडिंग जे आहे तर ते लक्षात नाही ठेवत. क म्हणजे के, तर ते लक्षात ठेवतात. ए म्हणजे अ किंवा ऍ होतोय, बी म्हणजे बच आहे हा फिक्स, क
म्हणजे कच आहे. म्हणजे या प्रकारे त्यांचं अगदी ज्युनियर सिनियर पासूनच त्यांना ट्रेन केले जातं की उच्चारांसह ते ट्रेन होत आहेत. आपली मुलं अगोदर ABCD शिकतात, त्यानंतर क चे स्पेलिंग के असा पाठ करतो, ख च के असं पाठ करतो, बरोबर? हे मात्र इथूनच ट्रेन होतात. बरं, आता जाऊयात आपण प्रश्नांकडे. यामध्ये कोणाला काय अडचण? हा, हे जोडाक्षर आपण घेतलेत पाहिजे. जोडाक्षरांनी सुरुवात होणारे काही शब्द हे लक्षात ठेवण्यासाठी, जसं की TH आला तर त्याचा उच्चार कधी द होतो, कधी थ होतो. जसं की THE ला आपण द पण म्हणू शकतो आणि दी पण म्हणू शकतो. इथे थ चा उच्चार होत नाही. TH असलं की कधी थ कधी द. जसं की देअर मध्ये सुद्धा TH आहे, दे मध्ये आहे, देम मध्ये आहे TH. तर कधी कधी TH चा उच्चार हा आता THINK हा थिंक झाला, इथं थ चा उच्चार, इथं थर्ड, थाय आणि थॉर्ड. WH चा उच्चार हा व किंवा व. बऱ्याच वेळा आपण बोलताना व असा सुद्धा करतो पहा. असाही होतो किंवा व सुद्धा करतो. हे दोन्ही अक्षर ठेवायचे. बोलताना आपण वेळच बोलतो, वेळच म्हणतो, पण इथे बऱ्याच वेळा आपल्या बोलण्याचं टोनिंग हे व ला ह जोडलेलं असतं, वेळ म्हणतो आपण, बरोबर? म्हणजे आपल्या पद्धतीनुसार सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. श, जसं की श चा SH असेल तर तो श, PH असेल तर ख, CH असेल तर च. या प्रकारचे क्वेश्चन्स असतात. हिडन लेटर इथे शोधायचं असतं. इथे आता बरेचसे क्वेश्चन्स समजून दिलेले आहेत, उत्तर सुद्धा आहेत. बरं, हे तुम्ही स्वतः पाहू शकता की जसं की इथे आन्सर आहेत, म्हणून मी हे स्किप करते आणि पुढचे प्रश्न घेते. हे स्किप करते या कारणाने, कारण तुम्हाला इथे स्पष्टीकरणं दिलेली असतात. तुम्ही ते फक्त एकदा रीड केलं तरी सुद्धा चालतं. तुमच्या समोर आन्सर आहे. आलं लक्षात? ते फक्त एकदा रीड करायचंय. बऱ्याच वेळा मुलं काय करतात की मॅडमनी जसं सोडून दिलं की चला उत्तर होते. हा, काय झालं? हा, बोल ना रिया. रियाचं उत्तर आहे टीचर. सी उत्तर आहे. ओके ओके ओके. तिथे जरी तुम्हाला उत्तरं दिलेली असली तरी एक काम नक्कीच करायचं तुम्हाला. जे काही सॅम्पल क्वेश्चन्स दिलेले असतात तर ते सुद्धा एकदा रीड करायचे. ऍज इट इज तोच क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये येऊ शकतो, म्हणून तो सुद्धा पाहायचा आहे. प्रत्येक प्रश्न जो सोडवून दिलेला आहे तो सुद्धा पाहायचा आहे. बरं, इथे आपण फक्त 2 क्वेश्चन्स पाहूयात आणि मग थांबूयात, कारण आपले फक्त 2 मिनिट राहिलेले आहेत. फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रात दडलेले इंग्रजी अक्षर शोधा. त्याला सर्वांचं आन्सर येऊ द्या. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर सी. फाइंड द मिसिंग लेटर इन ईच ग्रुप, अरेंज सिरियली. प्रत्येक गटात नसलेली क्रमाने लावलेली अक्षर शोधा. मग इथे क्रम अगोदरच लावून पाहायचा. काय असेल आन्सर? टीचर 2. टीचर 2. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2. नंतर इथे की नव्हता, EFG नंतर H राहिला होता, नंतर IJKL, M नंतर N विसरला होता, म्हणजे काय CHIN आहे तिथे, CHIN. त्या प्रकारचे हे प्रश्न. आता हे भरपूर सारे प्रश्न आहेत आज तुम्हाला सोडवण्यासाठी, आणि उद्या आपण जे प्रश्न कठीण गेले ते प्रश्न कठीण गेलेले प्रश्न त्याबरोबर आणखी एक पुढचं प्रकरण आहे, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट. याची माहिती पाहूयात. PDF पाठवते मी तुम्हाला. ओके, आजचं समजलंय का सर्वांना? आज जे काही झालंय ते समजलंय? त्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? समजले. ओके, बाय. गुड नाईट मॅम. पाठवते मी सर्वांना. प्रयत्न करायचे आज हे प्रश्न सोडवण्याचा. नाईट बाय, गुड नाईट. गुड हो हो, चालतंय ते ते. आणि काही शंका असेल तर मला ग्रुपवर पाठवत चला. ओके, बाय. मॅम. हो हो, लगेच.